तेव्हा एकीकडे वडेट्टीवारांनी मनसेसोबत भाजपला हरवण्यासाठी जुळवून घेण्याचे संकेत दिलेले असतानाच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी मात्र ही जी शक्यता आहे ती पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे। मारहाणीची भाषा करणारे आमच्यासोबत नको अशी पुन्हा एकदा ठाम भूमिका वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे। पाहूया। नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती। सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे। ज्या अलायन्सच्याबद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे। द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही। आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची। तेव्हा द्वेष पसरवणाऱ्यांसोबत काँग्रेस जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका वर्षा गायकवाड यांनी घेतलेली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये सध्या स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची भूमिका घेतलेली असताना या सगळ्यावरून ज्या काँग्रेसच्या वेगवेगळ्या भूमिका येत आहेत त्यावरून आता मनसेनं देखील टीका केलेली आहे। मनसेनं टीका करताना काँग्रेसला अमिबाची उपमा दिलेली आहे। काँग्रेस ही अमिबासारखी असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली। आपण पाहूया। काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे? आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही। आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही। त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। सन्मान्य पवारसाहेबांची ती भूमिका असू शकते। जर सन्मान्य पवारसाहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार तर त्यांनी सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।